सर राजसाहेब आलेले आहेत, 2 दिवस दौरा आहे, काय कशा पद्धतीचा हा? मला वाटतं की मागील काही दिवसात कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहेत. आत्ता आमच्या ज्या बैठका चालू आहेत त्या कल्याण लोकसभेच्या आढावा बैठक सुरू आहेत, चाचपणी सुरू आहे सन्माननीय राजसाहेबांकडनं. आज कल्याण शहराच्या बैठका होतील आणि उद्या डोंबिवली शहराच्या बैठका होतील. उद्या सकाळी सन्माननीय राजसाहेबांची पत्रकार परिषद होईल. संपूर्ण शहरामध्ये सध्याची परिस्थिती, लोकांची मतं ही सन्माननीय राजसाहेब जाणून घेणार आहेत आणि मला वाटतं मग उद्याच्या पत्रकार परिषदेत साहेब सर्व उरलेलं बोलतील. मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा हा लोकसभा मतदारसंघ आहे आणि परवाची जी घटना झाली आहे गोळीबाराबद्दल काय म्हणाल इकडे संपूर्णपणे? मला वाटतं की सर्व प्रश्नांची उत्तरं उद्याच्या पत्रकार परिषदेत तुम्हाला मिळतील. सो आपण आजच्या एक दिवसाची वाट पाहूया. सन्माननीय राजसाहेब जे काय महाराष्ट्रात सध्या सुरू आहे आणि जे काय कल्याण डोंबिवलीत मागच्या काही दिवसांमध्ये घडतं आहे त्याच्यावर स्पष्ट भूमिका मांडतील. कल्याण मतदारसंघाचा साहेब आढावा घेणार आहेत. भिवंडी मतदारसंघाची बैठक ही नंतर होईल. आत्ताची जी आज आणि उद्या ज्या बैठका होणार आहेत त्या कल्याण लोकसभा संदर्भात होणार आहेत. सर भाजपा संदर्भात सुद्धा जवळीक चाललेलं आहे, काय म्हणाल? मी तुम्हाला म्हटलं ना उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये त्या दिवशी साहेबांनी, मला वाटतं तुम्ही नीट ऐकलं नाहीत काय म्हटलं. त्या दिवशी साहेब म्हणाले होते आज मी शिक्षकांच्या विषयात बोलतोय, राजकारणाच्या वेळेला राजकारण या विषयावर बोलेल. तर मला वाटतं उद्या राजकीय बैठक आहे, उद्या साहेब बोलतील. कल्याण लोकसभेमध्ये गेले काही दिवसापूर्वी मनसे आमदारांकडनं भावी खासदार असे केक कापण्यात आलेला, बॅनरही लावण्यात आलेले, काय सांगा? मला वाटतं कल्याण लोकसभेमध्ये असतील, भिवंडी लोकसभेमध्ये असतील, उर्वरित महाराष्ट्रात असतील, आमच्या आमदाराची लोकप्रियता खूप आहे आणि आमच्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला वाटतं की राजूदादा हा खासदार व्हावा. सो कार्यकर्त्यांची ती भावना आहे. निर्णय सन्माननीय राजसाहेब आणि राजूदादा दोघे घेतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.